स्काउट क्लब गो. सर्वांना नमस्कार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मिरी या संस्थेनं आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय सर, मंचावर उपस्थित सर्वच या भागातील या परिसरातील सर्वच प्रतिष्ठित ज्येष्ठ मंडळी, मिरी गावातून आणि परिसरातून आलेले सर्व तरुण तडफदार, उभा असलेला सर्व तरुण वर्ग, मिरी आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11 वाजल्यापासून इथं ताटमानेने बसलेले आणि वाट पाहत असलेले, मी आल्यावर मोठ्या मोठ्या आवाजात टाळ्या वाजवणारे आणि ओरडणारे सर्व माझे लहान भावंड. खरं तर सर, मला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोलता नाही म्हटलं की माझ्याकडून प्रेरणा घेण्यासाठी तुम्ही माझं व्याख्यान वगैरे ठेवता, परंतु खरं तर मला इथं आल्यानंतर या मुलांकडूनच प्रेरणा भेटली. माझी रात्री झोप नव्हती झाली, 2-3 दिवस थोडा थकवा होता, थोडं थकलेलो होतो, परंतु इथं आल्यानंतर यांचा टाळ्यांचा आवाज, यांच्या चेहऱ्यावरलं स्मित हास्य आणि ती सगळी प्रसन्नता बघून मलाच असं वाटतं की आता अजून शाळेत यायला पाहिजे. आता बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवून हात दुखायला लागले. आता थोडं बऱ्याच वेळापासून तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी दाबून ठेवलेलं आहे. ठेवलंय ना? मी याच्या अगोदरच सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला की अजिबात कोणी बडबड करायची. सांगितलंय ना? कुणी उठून जायचं, लघवी आली तरी एका एकाने जायचं. सांगितलंय ना? सांगितलंय ना? आमचे शिक्षक पण सांगायचे. तुम्हाला नुसतं सांगितलं असेल, आमचे एक शिक्षक तर हातात काठी घेऊन उभा राहायचे. उठला की फक्त अशी काठी दाखवायची, बसला. तुमच्याकडे आहे का असं कोणी? गणिताचे शिक्षक कोणते आहेत तुमचे? कोणते मॅडम आहेत का? गणितात शिक्षक मारत असतात, बरोबर आहे ना? मारतात का? गणिताचे, विज्ञानाचे आणि इंग्रजीचे. कारण या तिन्ही विषयाचं आपल्याला काही कळत नसतं, बरोबर आहे का? तर आता सगळ्यांनी तुमचा जो जोश आहे शाळेचा, माझा आवाज मोठा की तुमचा आवाज मला पाहायचा आहे, बरोबर? माझ्या मागे घोषणा द्यायच्या. भारत माता की. आवाज नाही. सरांनी सांगितलं तुमचा एक मुलगा 10वी पाथर्डी तालुक्यात पहिला आला, बरोबर ना? मग त्या शाळेचा आवाज कसला पाहिजे? भारत माता की. भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. कर्मवीर. द्या ना पुढची, मला वाटलं तुम्ही देता. कर्मवीर. आता मुलांनी द्यायची, मुलींनी त्याच्या पाठीमागे द्यायच्या. सगळ्या मुलांनी माझ्यासोबत घोषणा द्यायची. कर्मवीर. हे कशासाठी? ज्यांच्यामुळं आज तुम्ही शिकत आहात, ज्यांच्यामुळं गाव खेड्यातील जनता सुखी आहे असे छत्रपती शिवाजी महाराज, जे महाराजांचं स्वप्न होतं की रयतेचं राज्य, आणि ज्या महापुरुषानं कर्मवीर भाऊराव पाटलांना रयत शिक्षण संस्थेसारखी शिक्षण संस्था चालू करून गाव खेड्यातल्या पोरांना रयत, इकडे बा, जे बडबड करेल ना, माझ्या गाडीत दांडा आहे आणि इथं बंदूक आहे, कळलं का? बडबड करायची नाही. सगळेजण ताट मान करून बसा. पाठीचा कणा ताट. बडबड नाही. आवाज बंद. आवाज बंद. मागचे आवाज बंद. मी कसा मारतो ना, ते दारूवाल्याला, गुटख्यावाल्याला विचारा. विचारलंय तुम्ही? ऐकलंय? हा, मग शांत बसा.
तर आज मी तुमच्याशी खूप भाषण टाईप बोलणार नाही, व्याख्यान टाईप बोलणार नाही, तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलोय. कारण तुमचं जे वय आहे हे हसा खेळा पण शिका, शिस्त तर पाळाच, हसा खेळा पण शिका, हे वय आहे. मित्रांनो, आज तुमच्या समोर मी उभा आहे. मी यासाठीच उभा आहे की बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या पोरांच्या डोक्यामध्ये किंवा ग्रामीण भागातल्या पोरांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की जे मोठमोठाले अधिकारी असतात, क्लास 1 अधिकारी असतात, वर्दीतले अधिकारी असतात, लाल दिव्याच्या गाडीत येतात, हे कोणीतरी मोठ्या घरी जन्मलेले असतात, कोणीतरी पैशावाल्याचे पोरं असतात, खूप हुशार असतात, खूप भारी भारी शाळेत शिकलेले असतात. आणि मग माझ्यासारख्या गावाकडच्या या पोरांना असा प्रश्न पडतो की मग आपण कसं अधिकारी होणार, आपण कसं लाल दिव्याच्या गाडीत येणार. तर मी तुमच्या भेटीला यासाठीच आलोय की तुमच्या या सगळ्या मनातले गैरसमज दूर करायला आलोय की तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे तो ना कोणा मोठ्याचा पोरगा आहे, ना पैशावाल्याचा पोरगा आहे, ना क्लास 1चा पोरगा आहे. तो एक साध्या ऊसतोड कामगाराचा सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. तो जर तुमच्या समोर DYSP म्हणून उभा राहू शकतो तर तुमच्यातला प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो. हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलो. इथं बसलेले कोण कोण शेतकऱ्याची मुलं आहेत? हात वरती करा. सगळेच आहेत. आता हात खाली करा. आता कोणाचे वडील क्लास 1 ऑफिसर आहेत असं हात वरती करा. कोणीच नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही आणि मी एकाच पत्रावळीत खाणारे इथले, एकाच पंक्तीचे आहेत, बरोबर ना. सत्यात कोण कोण जेवतं? सगळे. आवाज जोक झाला ना, थोडा वेळ हसलं ना 5 सेकंद, त्याला शहाणं म्हणतात. आणि 5 सेकंदांनी पण जे हसत असं ना त्याला येडं म्हणतात. मग तुम्ही समजा तुम्ही काय. तर माझ्याबद्दल आता तुम्ही परिचय पण सांगितला सरांनी, बऱ्याच वेळा तुम्ही इकडून तिकडून सोशल मीडियातून पण ऐकलं असेल. माझं मूळ जन्मगाव हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट. तसं बीड जिल्हा जर पाहिला तर बऱ्यापैकी ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एक 70-80% लोक ऊसतोडीसाठी जातात. राहिलेले कोरडो जमीन कसतात आणि काही बाकीचा उद्योगधंदा जसं की ड्रायव्हर, काही आजकाल काही मुलं मागच्या 5-10 वर्षापासून मिलिटरीमध्ये, आजकाल काही पोलीस भरतीमध्ये असे लागायला लागले. तर असं एक आपण ज्याला म्हणतो की थोडासा कमी विकसित जिल्हा आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा आपल्याला परिचित आहे. तसं पाथर्डी आणि बीडमध्ये काही खूप फरक नाही. पाथर्डी हा बीडचाच भाग असल्यासारखा आहे, बरोबर. त्यामुळं पाथर्डीमध्ये सुद्धा ऊसतोड कामगार पलीकडच्या साईडला भरपूर प्रमाणात आहे. शिरूर साईड, पाटोदा साईडला, आष्टी साईडला. आणि जो इकडचा भाग आहे, मी माहिती घेतली, जरी ऊस तोडायला जात नसले तरी इथं बसलेली मला जाणीव आहे की सगळे गोरगरिबांचे पोर आहेत. लोकांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करणाऱ्याचे पोर आहेत. लोकांच्या इथं काबाड कष्ट करून, मोलमजुरी करून 4 पैसे कमवून आपल्या पोरांना शिकवणाऱ्याचे पोर आहेत. त्यामुळं मी तुम्हाला जे सांगणार आहे, जे तुमच्याशी बोलणार आहे, ते जे प्रॅक्टिकल असेल, जे मी केलंय, मला जे तळमळीने जे वाटतंय की माझ्यासारख्या पोरांनी, माझ्या गावातल्या, माझ्या गावाकडच्या गरिबाच्या पोरांनी प्रवाहामध्ये येऊन आपलं आयुष्य उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल यशस्वी बनवलं पाहिजे, त्यासाठीच मी आपल्याला सांगणार आहे. आपल्यासारखाच ज्यावेळेस सावरगावमध्ये जन्म झाला, आई वडील माझ्या जन्माच्या अगोदरपासून ऊस तोडायला जात होते. मग बालवाडीपर्यंत आईवडिलांसोबत कारखान्यावरती, साखर शाळेत वगैरे कसं शिकत होतो. त्यानंतर माझं जे जिल्हा परिषदचं 1ली ते 4थीचं जे शिक्षण आहे ते खाडे वस्ती, सावरगाव घाट, आमची जी वस्ती आहे 31-40 घरांची वस्ती, तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरती माझं शिक्षण झालं. आता थोडंसं कान देऊन ऐका, कारण मी ज्या सुरुवातीच्या काही गोष्टी, माझी मुद्दाम जर्नी तुम्हाला जी सांगणार आहे, त्यातून तुमच्या प्रत्येकाची जर्नी तुम्हाला दिसणार. तुमच्यासारखाच आज तुमच्यापैकी बरेच जण चांगले कपडे घातलेले दिसत आहेत, चांगलं घड्याळ घातलंय कोणीतरी, चांगल्या चपला घातल्या, चांगल्या बॅग आहेत, डबे आहेत, सुंदर सुंदर दिसत आहे, बरोबर. परंतु असंच तुमच्यासारखा केस वाढलेले, कुठंतरी पॅन्ट फाटलेली, कुठंतरी पावसाळी चप्पल घातलेली, नाकातून, असंच तुमच्यासारखा मी पण शाळेत येत होतो. तुमच्यासारखाच जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत शिकत होतो. आई वडील कारखान्यावरती जात होते आणि मग आजीकडे राहून किंवा भावंडांसोबत राहून 1ली ते 4थीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर थोडासा पहिल्यापासूनच अवखेळ होतो. अवखेळ म्हणजे पहिलीपासूनच मी सोबत सुतोडी ठेवायचो. सुतोडी माहिती आहे सगळ्याला, कशात ठेवत असेल?
असं बसलं ना तुमच्यासारखं, याची पॅन्ट त्याच्या पॅन्टीला बांधायची, असा हा खेळ होता. पहिल्यापासून जनावराचा नाद होता. बैल बिल हाकायचो, किती मार्का बैल आला तरी धरायचो, गायाचे धार काढायचो. आणि मग वडिलांना वाटायला लागले की हे जर घरी ठेवलं तरी आपल्यासारखंच काहीतरी, एकतर ऊस तोडीन नाही तर ड्रायव्हर बिवर होईल, बरोबर. मग वडिलांनी मला आश्रमशाळेत टाकायचं ठरवलं. आपल्या टाकळी काजीला संत गाडगे महाराज आश्रमशाळा, त्या गाडगे महाराज आश्रमशाळेमध्ये मला 5वीला टाकलं. तुमच्यापेक्षा खूप माझी मानसिक बेकार परिस्थिती होती. रडत रडत आणून सोडलं होतं. मला काही थांबायची इच्छा नव्हती. आता इथं बसले 2-3 जण बसलेत, पहा बळच बसलेत, म्हणजे शिक्षकांनी बसवलंय म्हणून बसलेत, बरोबर. ते बहुतांश 5वीचे असतील. तू कितीला आहे? 5वीला आहे. तू रे? तू रे? तू 6वीला आहे? तू सेम माझ्यासारखीच तब्येत आहे त्याची. मी 10वी पर्यंत असाच दिसायचो याच्यावरूनच. तर ज्यावेळेस वडिलांनी आश्रमशाळेत आणून टाकलं, मित्रांनो आजही ती आश्रमशाळा तुम्ही पहा. हे तुम्हाला का सांगतोय, जे तुमचं जीवन आहे तेच माझं जीवन आहे. आश्रमशाळेमध्ये 1 वर्ष राहिलो, परत तिथं न राहता परत 2 वर्ष पाटोद्याला वसतिगृहात राहिलो, परत 8वी ते 10वी माझ्या मूळ गावात गेलो, भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट, आणि मग माझी तिथं 10वी पूर्ण झाली. या सगळ्या काळामध्ये जसं आपलं हसायचं खेळायचं वय असतं तसंच कुठेतरी मनामध्ये गांभीर्यता पण होती. मनामध्ये कुठेतरी आईबापाच्या कामाविषयी, आईबापाच्या कष्टाविषयी, आईबापाला दिल्यात गेलेल्या वागणुकीविषयी, समाजातलं आईबापाचं स्थान, आईबापाचं काबाड कष्ट, आईबापाच्या चेहऱ्याकडे पाहताना वाटलेलं वाईट, हे सगळं मनाला कुठेतरी टोचत होतं. आणि नक्कीच अवखेळपणाबरोबर, खेळाबरोबर, त्या वयाच्या त्या मॅच्युरिटी बरोबरच माझ्या मनामध्ये गांभीर्यता पण होती की आपण शिकलं पाहिजे. आपण जर शाळेमध्ये शिकलं नाही, आपण जर शिक्षण घेतलं नाही, आपण जर चांगलं शिक्षण घेतलं नाही तर आपल्या आईबापांना ऊस तोडावा लागेल आणि आपल्यालाही तेच करावे लागेल. त्यामुळं एकीकडं खेळ, एकीकडं तुम्ही जसं आज आनंदात शिकताय तेही करत करत शिक्षणावरही चांगला भर होता. मी ज्यावेळेस 8वी, 9वी, 10वीला गावातल्या शाळेत होतो त्यावेळेस 3ही वर्ष पहिल्या 3 मध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि आलोही होतो. गणित, इंग्लिश आणि विज्ञान चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 10वी झाल्यानंतर 11वी 12वी माझी माझ्या गावाच्या शेजारीच असणारं मुगगावचं जे कॉलेज आहे, साधं कॉलेज होतं पण सायन्स शाखेतून मी माझं 11वी आणि 12वी पूर्ण झालं. अशा प्रकारे 6 महिने बिना आईबापाचे आम्ही लेकरं. आमचे आईबाप ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कारखान्यावरती गेल्यानंतर मार्च एप्रिलमध्ये वापस येणार आणि मग 6 महिने बिना आईबापाचे लेकरं शिकत राहणार. अशा परिस्थितीत कधी आजीपाशी, कधी भावंडांसोबत 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आज तुमच्याही आयुष्यात पुढे जाऊन टप्पा येणारे काही जण 11वी 12वीचे माझे मित्र आहेत. 12वी झाल्यानंतर आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो की आता नेमकं करायचं काय, आता नेमकं आपण कुठल्या क्षेत्रात जायचं, आपण कुठलं पद मिळवायचं, आपण नेमकं कशात करिअर करायचं. ज्यावेळेस असा प्रश्न उभा राहतो आणि तसाच प्रश्न माझ्या समोर उभा राहिला त्यावेळेस माझ्या डोक्यात बहुतांश ऑप्शन होते, बहुतांश पर्याय होते आणि त्याची माझी कॅपेबिलिटी होती. मला निश्चित वाटायचं मी डॉक्टर व्हावं, मी इंजिनियर व्हावं, मी चांगला कोर्स करावं, मी MD व्हावं, मी अजून काय काय व्हावं. आणि नक्कीच त्याच्या कॅपेबल माझी बुद्धिमत्ता मी तयार केलेली होती. जरी मी गावातल्या शाळेत, पडक्या शाळेत, पत्र्याच्या शाळेत शिकलेलो असलो तरी पण रोजची रोज शाळेत येणं, रोजचं रोज स्वाध्याय पूर्ण करणं, रोजचा रोज अभ्यास पूर्ण करणं, शिक्षकांच्या आज्ञा पाळणं, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या होत्या. त्यामुळे मी कुठल्याही क्षेत्रात जरी उतरलो तरी पण मी माझं कौशल्य दाखवण्याची माझी इच्छा होती आणि तशी तयारी होती. परंतु मूळ प्रश्न असा होता की आज आपले आईवडील कारखान्यावरती जाऊन ऊस तोडतात. ऊस तोडत असताना 6 महिने 7 महिने ज्यावेळेस ऊस तोडतात त्यावेळेस कुठेतरी 70-80 हजार रुपये निव्वळ त्यांचं त्याच्यातून उत्पन्न होतं. 2 आईबापा आणि 2 बैल जसे राबतात तसं त्या जनावराप्रमाणे आईबापा ज्यावेळेस राबतात त्यावेळेस आपल्या घरामध्ये कुठेतरी 70-80 हजार वर्षाला येतात. आणि आपण जर एखादा इंजिनियर, डॉक्टरचा किंवा इतर जर कोर्स करायचा ठरवलं त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद कुठून करायची, आणि हा प्रश्न डोळ्यासमोर होता. आणि सगळ्यात महत्वाचं मी नेहमी सांगतो त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि मग ठरवलं की असं कुठलं क्षेत्र आहे. मग त्यातून मला जाणवलं की स्पर्धा परीक्षा एक असं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पैसाही लागत नाही. राहण्या आणि खाण्यापिण्याचा आणि अभ्यास करण्याचा खर्च, कुठला कोचिंग क्लास जरी नाही लावला तरी आपण स्वतःच्या हिमतीवर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करून आणि आयोगाचा सिलेबस पाहून आपण स्वतः अभ्यास करून पास होऊ शकतो याची जाणीव मला झाली. आणि ठरवलं की स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं. आणि मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं ठरवलं
त्यावेळेस प्रामाणिकपणे सांगतो की बऱ्याच जणांची काही काही स्वप्न असतात. बरेच माझे काही मित्र सांगतात की मला लाल दिव्याच्या गाडीत बसण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. बरेच जण सांगतात मला क्लास म्हणून होण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. पण मी निश्चित सांगतो, मला ना लाल दिव्याच्या गाडीसाठी अधिकारी व्हायचं होतं, मला ना या खाकी वर्दीसाठी अधिकारी व्हायचं होतं, मला ना क्लास 1च्या खुर्चीवर बसून आयुष्याराम जगण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं, ना मला तुमच्या पगारासाठी गाडी माडी घोडीसाठी अधिकारी व्हायचं होतं. मला फक्त एकाच कारणासाठी अधिकारी व्हायचं होतं. मला अधिकारी होऊन माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करायचा होता आणि म्हणून मला अधिकारी व्हायचं होतं. आणि मग ठरवलं की आपण आता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं आणि आपल्याला वेळ कमी आहे, आपल्याकडे आर्थिक तरतूद कमी आहे आणि आपल्या आई वडील जे राबतायत त्यांचा कोयता बंद करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात करायची. 2016ला माझी 12वी झाली. मी 12वीचे पेपर दिल्यानंतर सर पेपर दिले कीच अभ्यासाला आलो होतो, म्हणजे माझा रिझल्टही आला नव्हता 12वीचा. नगरला आपल्याला माहिती असेल बालिकाश्रम रोड आहे, तिथे बरेच मुलं पोलीस भरतीचा अभ्यास करतात. माझ्याही काही गावातली मित्रपरिवार तिथे होता. बॅग उचलली, बालिकाश्रम रोडला आलो. साधारणतः 5 ते 6 महिने नगरला थांबलो, अभ्यासाला सुरुवात केली. पण थोडं जाणवलं की आपलं टार्गेट MPSCतून राज्यसेवा आहे आणि आपण जर पोलीस भरतीच्या मुलात जर अभ्यास केला, कारण त्यांचा सिलेबस, त्यांचं राहणीमान, त्यांचं ग्राउंड हे सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळा म्हणतात ना की पवळ्या सोबत काय गवळ्यासोबत ढवळ्यासोबत पवळ्या बांधला वाण नाही. पण मग मला असं वाटायला लागलं मी पोलीस भरती करतोय काय. मग त्याच्यामुळे ठरवलं की आपण पुण्याला जायचं. पुण्याला चांगलं वातावरण आहे. घरची जरी परिस्थिती बेताची होती पण तरी पण वडिलांनी परवानगी दिली. वडिलांनी सांगितलं की आम्ही ऊस तोडतो पण तू शिक. पुण्याला गेलो. कुठला कोचिंग क्लास लावू शकत नव्हतो, परंतु मी सांगितल्याप्रमाणे आयोगाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या जमा केल्या, आयोगाचा सिलेबस जमा केला, त्या सिलेबसनुसार लागणारे पुस्तकं जमा केली आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता तुम्ही पुढे चालून पुणे मुंबईला जाल, नगरला जाल, शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर झगमगाट असतो. पुण्यात गेल्यानंतर मोठमोठाली सिनेमागृह आहेत, मोठमोठाली कॅफे शो आहेत, मोठमोठाला टाइमपास करण्यासाठी गार्डन आहे, फिरण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी आहेत, मित्रपरिवार आहेत, मोठ्याची पोरं, BMW फिरणाऱ्याचे पोरं तिथं आलेले असतात अभ्यास करण्यासाठी, पैशावाल्याचे पोरं असतात. साहजिकच त्यांच्यासोबत मैत्री होते. मैत्रीच्या नादात मी आज पाहतो की बऱ्याच वेळा ग्रामीण भागातून गेलेले मुलं शहरात गेल्यानंतर आपल्या आईवडिलाचं बॅकग्राऊंड विसरतात, आपण कुठल्या परिस्थितीतून आलोय ते विसरतात आणि भलत्याच काहीतरी नादी लागतात. तिथं मित्र मैत्रिणी, मग तारे चंद्र, बरोबर, तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेन, तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर घेऊन जाईल, तुझ्यासाठी काही पण करेल, तुझ्यासाठी घरदार सोडेल, तुझ्यासाठी जमीन आसमान एक करेल, बरोबर, आणि चड्डी घालायला नसते आणि तो सांगतो जमीन आसमान एक करेल. असे आईबापाच्या पैशावर जगत असतो आणि तो सांगतो मुलीला तुझ्यासाठी तारेचंद्र एक करेल. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठंतरी मलाही 2-4 महिने सुरुवातीला 5-6 महिने मला असं वाटायला लागलं की मी अभ्यास करण्यापेक्षा बाकीच्याच गोष्टी जास्त महत्त्व देतो. मित्रांसोबत चहा प्यायला जाणं, ज्या पुस्तकातलं काहीच समजत नाही पण एखाद्या मुलीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी मोठं लट पुस्तक घेऊन बसणं, आपल्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही असं घेऊन बसणं, विनाकारण टाइमपास करत इकडे तिकडे फिरणं, सिनेमा पाहायला जाणं, कॉफी प्यायला जाणं, तिथल्या आसपासच्या गडकिल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणं. आणि मग कुठेतरी माझंही मला वाटायला लागलं की मी 4-5 महिने टाइमपास करायला लागलो होतो. हे का सांगतोय, तुम्हीही गेल्यानंतर तुमच्याही बद्दल तसंच होणार आहे. आणि मी खरं खरं सांगतो, उगीच सांगणार नाही की मी पहिल्या दिवसापासून खूप अभ्यास केला. 5-6 महिने मी पण त्या पुण्याच्या हवाचं सगळं उपभोगून घेतलं. आणि मग कुठंतरी एक जाणीव झाली की आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करत नाही. आपण ज्या तळमळीने, ज्या पोटतिडकीने इथं अभ्यासासाठी आलोय कुठंतरी आपण चुकतोय. आणि मग एक दिवस ठरवलं की आजपासून आपला मोबाईल बंद करायचा. अभ्यासाच्या काळामध्ये मोबाईल अजिबात वापरायचा नाही ठरवलं. कुठल्याही मित्राच्या लग्नाला, वास्तुशांतीला, बड्डेला जायचं नाही ठरवलं. गावाकडल्या कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावायची नाही ठरवलं. आणि ठरवलं की आपल्या पुढे जे 3 वर्ष आहे त्या 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशनच्या कचऱ्याच्या डब्यात पडून अभ्यास करायचा. कचऱ्याच्या डब्यात पडून म्हणजे काय की कोणाचंही आपल्यावरही लक्ष नसलं पाहिजे आणि आपलंही कोणावर नसलं पाहिजे. आणि मग एक स्ट्रॅटेजी आखवली,
जी त्या आयोगाच्या परीक्षा लागते ती त्याचं प्लॅनिंग केलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. मित्रांनो, मी सकाळी माझी एक सवय की मला सकाळी झोप लागते. मी रात्री किती वाजेपर्यंत जागतो. मी सकाळी साधारणतः 8, 8:30 वाजता, कधी 7 वाजता, कधी 6 वाजता, कधी 9 वाजता, कधी 10 वाजता. माझा सकाळचा टायमिंग कधी फिक्स नसायचं. पण 8, 9, 10 जेव्हा कधी मी लायब्ररीत पोहोचेल, मोबाईल रूमवरती ठेवायचो आणि लायब्ररीमध्ये जायचो. आणि सकाळी मग 9, 10 वाजता, 8 वाजता गेल्यानंतर रात्री 1, 1:30, 2 वाजेपर्यंत जेवढा काही मला वाटेल, पण 1च्या पुढेच अभ्यास करायचो. मग त्याच्यामध्ये काही स्वतःवर बंधनं घालून घेतले. जे आयोगाला अपेक्षित आहेत त्याच्यानुसार अभ्यास करायला सुरुवात केली. जे चुकीचे मित्र होते त्यांना आयुष्यातून कट केलं. जे चांगले मित्र होते त्यांना जोडलं. चांगल्या मित्रांसोबत अभ्यासाचं डिस्कशन सुरू केलं. आणि असं करत करत एक दिवस, कारण स्पर्धा परीक्षा ही शॉर्ट टर्ममध्ये भेटणारी पोस्ट नाही. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला एक कण गोळा करावा लागतो. जसं म्हणतो आपण थेंबे थेंबे तळे साचे, तसं रोज रोज ज्यावेळेस अभ्यास करावा लागतो त्यावेळेस कुठेतरी जाऊन एक दिवस अभ्यास पूर्ण होतो. आणि अभ्यास म्हणजे काय असतो तर 1ली ते 12वी मध्ये तुम्ही जे काही इतिहास शिकता, भूगोल शिकता, राज्यशास्त्र शिकता, नैतिकशास्त्र शिकता, विज्ञान शिकता, इंग्रजी शिकता, गणित शिकता, 1ली ते 12वीचे पुस्तकं म्हणजे 70% MPSCचा अभ्यास असतो. मग मी गेलं तर 1ली ते 12वीचेच पुस्तकं वाचली. मग त्याच्यानंतर NCERTचे वाचले. मग त्याच्यानंतर रेफरन्स बुक मोठमोठे जे आपल्याकडे बुक आहे ते वाचायला सुरुवात केली. स्टँडर्ड बुक वाचायला सुरुवात केली. 3 महिने फक्त आणि 3 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस केलं. बाकी सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष केलं. 2020 मध्ये होणाऱ्या मार्च एप्रिलच्या एक्झामसाठी मी क्वालिफाय झालेलो होतो. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. अभ्यास एकदम चांगला झाला होता. जसं आपण म्हणतो एखादा पैलवान तालमीत जसं त्याचं कष्ट घेतो तसं मी 3 वर्ष कष्ट घेतलं होतं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की 2020ला साधारणतः 22 मार्चला आपल्याकडे कोरोनाची आणीबाणी लागली. आणि मग त्या कोरोना आल्यामुळे आमच्या परीक्षा पुढे गेल्या. आणि मग सगळं अस्तव्यस्त झालं. पुण्यातून सगळ्यांना घरी पाठवून दिलं. काही दिवस मी परत नगरला आलो, पण नगरमध्ये पण पोलिसांनी 1-2 बऱ्या धुतलं. मग परत आपली बॅग उचलून घरी गेलो. मग घरी गेल्यानंतर हा असा वेळ होता की वाईट परिस्थितीत किंवा संकटाच्या काळात जो टिकतो तोच पुढे जाऊन विजेता होतो. आणि मग ठरवलं की आपण घरी अभ्यास करायचा. एक 3-4 महिने जोपर्यंत कोविड काळ होता घरी अभ्यास केला. घरी थोडंसं परत बोर व्हायला लागलं. मग मी परत बीडला गेलो. बीडला काही दिवस अभ्यास केला. म्हणजे याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय काय, मी ठरवलेलं होतं. माझा इतका ठाम विश्वास होता की मी कुठेही न थांबण्याचा निर्धार केला होता. जशी परिस्थिती असेल तशी असेल, पण माझा अभ्यास बंद नाही झाला पाहिजे. मग घरी काही आणि बीडला राहून अभ्यास केला. 2021च्या साधारणतः फेब्रुवारीमध्ये आमची प्री परीक्षा झाली. मी प्री परीक्षा दिली. साधारणतः 30 ते 32 मार्कांनी मी प्री परीक्षा क्वालिफाय झालो. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी सुरू झाली. 3 टप्पे असतात स्पर्धा परीक्षेमध्ये. पूर्व परीक्षा, त्याला क्वालिफाईंग असतं, म्हणजे एक क्वालिफाईंग मेरिट लागतं. त्या मेरिटच्या वरती तुम्हाला मार्क पडले की तुम्ही मुख्य परीक्षेला बसता. आणि मुख्य परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेचे मार्क्स आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. तर मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींचे एकूण मार्क याच्यावरती तुमची पोस्ट ठरते किंवा पद ठरतं किंवा तुम्ही पास नापास ठरतो. आणि मग मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास सुरू केला. मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर परत मे मध्ये 2021च्या सेकंड लाट आली. आणि मग परत थोडंसं टाइम टेबल मिस झालं. परंतु पुढे चालून मग साधारणतः 4, 5, 6 डिसेंबर 2021ला आमची मुख्य परीक्षा झाली. मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेत जे मार्क्स आले होते, मार्क्स असे आले होते की मला राज्यसेवेतून कुठली ना कुठली पोस्ट भेटेल. आणि मग मार्क्स वरून अंदाज आल्यामुळे आईवडिलांना सांगितलं, म्हटलं बाप्पू आणि अक्का, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मी अधिकारी होणार आहे आणि तुमचं ऊस तोडायचं बंद होणार आहे. आणि तुम्हाला आता शेवटचे 2-3 महिने ऊस तोडावं लागेल. परत ऊस तोडायला मी तुम्हाला जाऊ देणार नाही, कारण मी कुठला ना कुठला अधिकारी होणार आहे. मग साधारणतः मार्च मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला. 21 मार्चला इंटरव्ह्यू होता. मुलाखत दिली, पण मुलाखतीमध्ये माझी मुलाखत खराब गेली. थोड्या माझ्याकडून काही चुका झाल्या. त्या परिस्थितीत मला ते पहिलीच मुलाखत होती, पहिलाच अटेम्प्ट होता आणि मुलाखत थोडी खराबच गेलेली होती. 28 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता पुण्यातल्या एका लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले असताना या सगळ्या परीक्षेचा फायनल निकाल आला. आता मी आईवडिलांना सांगून ठेवलेलं होतं ऑलरेडी
की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये माझा निकाल येणार आहे, मी अधिकारी होणार आहे. 7 वाजता निकाल आला, सोबतचा मित्र आला, म्हटलं आपला निकाल आलाय. म्हटलं काय झालं? तो म्हटला मी पास झालोय. म्हटलं माझं काय झालं? तो म्हटला तुझं बघितलं नाही, अजून बघायचं. मग बाहेर आलो, दोघांनी माझा निकाल चेक केला, तर माझा निकाल फक्त आणि फक्त 0.75 मार्क्स कमी असल्यामुळं माझा फायनल रिझल्ट गेला होता. आजही तुम्ही निकाल वेबसाईटवर बघू शकता. ज्या मुलाला मंत्रालयातली शिक्षण ऑफिसर पोस्ट भेटली, जो माझ्या पुढे होता, त्याला 521.75 मार्क्स होते आणि मला 521 मार्क होते. म्हणजे फक्त 0.75 कमी मार्क्स मिळाल्यामुळे माझी पोस्ट पूर्णतः हुकली होती. मी जीवाचं रान करून 3 वर्ष कष्ट घेऊन अभ्यास केला होता. कुठल्याही कोचिंग क्लासेस शिवाय मी माझा अभ्यास पूर्ण केला होता. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा अभ्यास मला मिळवण्यासाठी, म्हणजे पोस्ट जे मिळवायचं ध्येय होतं ते माझं ध्येय नसून ते आईबापाचं कोयता बंद करण्यासाठीचं ध्येय होतं. परंतु ज्या आईबापाला सांगितलं होतं की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये मी अधिकारी होणार आहे, त्यांचा कुठेतरी मी भ्रमनिराश केला होता. डोक्यामध्ये एकदम असं वेगवेगळे विचार सुरू झाले, एकदम वादळ उभं राहिलं, संपूर्ण अंधार पसरला की आपण आता सुसाईड करायची का? आपण कुठल्या तरी रेल्वेला अडवं जायचं का? आपण कुठेतरी रूमवरती जाऊन गळफास घेऊन आत्महत्या करायची का? कारण अपयश जीवनामध्ये कधी मी बघितलंच नव्हतं आणि पचवलंच नव्हतं. आणि खरंच पोटतिडकीने प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे त्या अपयशाचं खूप वाईट वाटत होतं. सगळ्यांशी बोललो, मित्रांशी बोललो, शिक्षकांशी बोललो, पाहुणेरावळ्यांशी बोललो, सगळ्यांशी बोललो, पण मनातून मी त्या डिप्रेशनच्या किंवा त्या सिच्युएशनच्या बाहेरच पडत नव्हतो. त्यावेळेस आई वडील माळीनगर कारखान्यावरती होते. सोलापूर जिल्ह्यात अकलूज तालुक्यामध्ये माळीनगर कारखाना आहे. आणि मग ठरवलं की शेवटचा एक फोन आपण वडिलांना करू. आणि मग वडिलांना एक फोन केला. मी वडिलांना बाप्पू म्हणतो. म्हटलं बाप्पू, मी तुम्हाला 2-3 महिन्यापासून सांगत होतो की तुमचा मुलगा अधिकारी होणार आहे आणि तुमचं ऊस तोडायचं बंद होणार आहे, परंतु मी मुलाखतीमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्यात आणि 0.75 मुळे माझा रिझल्ट गेलेला आहे. मी जो तुमच्या हातातला कोयता बंद करू शकत होतो तो करू शकत नाही, मला माफ करा. असं बोलल्यानंतर मला असं वाटलं की एका पायाने अपंग आणि अडाणी असणारा ऊसतोड्या बाप मला शिव्या घालेल, मला सांगेल की आम्ही तुझ्यासाठी राब राबतोय आणि तू खुशाल सांगतोय मुलाखतीमध्ये चूक झाली किंवा कमी मार्क्स आले आणि निकाल गेला. परंतु मित्रांनो आणि इथं बसलेल्या पालकांनो, माझ्या त्या एका पायानं अपंग आणि अडाणी असणाऱ्या ऊसतोड्या बापानं मला एका शब्दात सांगितलं. ते मला प्रेमानं भावड्या म्हणतात. मला म्हटले, भावड्या, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये 30-35 वर्ष ऊस तोडलाय, अजून तुझ्यासाठी 5 वर्ष ऊस तोडू, पण तुला यायचंय तर लाल दिव्याच्या गाडीतच यायचं. मित्रांनो, ज्यावेळी ही वाक्य ऐकलं त्यावेळी ठरवलं आपल्याला जगवणारा, घडवणारा, बनवणारा, शिकवणारा आणि जगवणारा आपला बाप जर आपल्याला सांगतोय लाल दिव्याच्या गाडीत यायचं, तर हे सगळं अपयश पचून कामाला लागायचं आणि अभ्यास सुरू करायचा आणि पुढच्या परीक्षेत यश मिळवायचं. मी ऑलरेडी त्याच वेळी 2021 ची प्री परीक्षा पास होतो आणि मुख्य परीक्षा अवघ्या 7 दिवसावरती होती. 7 मेला माझी मुख्य परीक्षा होती. फक्त 7 दिवस होते. एकीकडं आपण अपयशी झालो याचं दुःख होतं, एकीकडं मनामध्ये काही जरी म्हटलं तरी थोडं वाईट वाटत होतं. आणि 7 दिवसावर परीक्षा आलेली होती. मुख्य परीक्षा ही 3 दिवस असते राज्यसेवेची. 7 मे, 8 मे आणि 9 मे अशी 3 दिवस एक्झाम होती. एकच ठरवलं, आपण 3-4 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे. आता अभ्यास वाढला नाही तरी चालेल, पण आपण केलेला अभ्यास प्रामाणिकपणे पुस्तकात उतरायचा. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं कसं असतं, तुम्ही कितीही अभ्यास केला पण तुम्ही जर पेपरच्या दिवशी काय करताय, त्या 2 तासामध्ये, त्या काही क्षणामध्ये तुम्ही काय करताय, तुमच्याकडून जर काही चुका झाल्या, तुम्ही एखादं उत्तर 4 प्रश्न 4 पर्याय नीट नाही पाहिले, तुम्ही तो गोल करताना चुकीचा गोल केला, तरी पण तुम्ही अभ्यास असताना सुद्धा नापास होता. आणि मग ठरवलं की आपण या सगळ्या बारीक सारीक चुका आपण सगळ्या सुधारायच्या. आणि मग 7 मे, 8 मे, 9 मे 2022 या 3 दिवस माझी एक्झाम झाली. एक 15 दिवसामध्ये त्या परीक्षेची आन्सर की आली. आन्सर की आल्यानंतर जो स्कोर आला, तो स्कोर एवढा चांगला होता की मला नक्की कळलं की मी कुठला ना कुठला क्लासरूम अधिकारी होणार आहे.
आणि मग ठरवलं की आता पुढचा टप्पा मुलाखत आहे. ज्या चुका मागच्या वर्षी झाल्या त्या चुका यावर्षी होऊ द्यायच्या नाही. आणि मुलाखतीची तयारी चांगल्या प्रकारे सुरू केली. मुलाखतीची तयारी करत असताना मे मध्ये एक्झाम झाल्यामुळे असा अंदाज होता की साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मुलाखती होतील आणि त्याचा निकाल दिवाळीच्या अगोदर येईल. आणि दिवाळीच्या अगोदर निकाल आल्यामुळे मग आता आईवडिलांना यावर्षी ऊस तोडायला जावं लागणार नाही. परंतु काही प्रशासकीय अडचणीमुळं निकालच लागेना आणि मुलाखतीचं टाइम टेबलच येईना. ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर आला आणि मग दुसरे सगळे लोक जे ऊस तोडायला जाणार होते ते गाड्या भरायला लागले. आणि मग वडील म्हटले की तू आम्हाला थांबवलोय, कारण मी त्यांना कुठली उचल घेऊन दिली नव्हती आणि कारखान्यावरती जाऊ दिलं नव्हतं. पण वडील म्हटले आपल्यावर कर्जाचा डोंगर आहे, लोकांचे आपल्याकडे पैसे आहेत, तुझा निकाल कधी येईल याचं माहिती नाही. आम्ही असं करतो, एवढ्या वर्षी ऊस तोडायला जातो आणि जेव्हा तुझा निकाल येईल तेव्हा आम्ही परत येऊ. मित्रांनो, काही करू शकत नव्हतो कारण मुलाखत झालेली नव्हती. आणि मग मला अजूनही आठवतंय 30 ऑक्टोबर 2022ला माझ्या आईवडिलांना परत एकदा कारखान्यावरती जावं लागलं. मी त्या दिवशी घरी होतो. ज्या दिवशी मी त्यांना कारखान्यावरती जायला वाटं लावलं तो मी माझ्या आयुष्यातला अजून एक काळा दिवस समजतो. मी एवढा रडलो आणि मला एवढा त्रास झाला. त्रास मला याचा झाला होता की आपण जर गेल्या वर्षी जर परीक्षेमध्ये चुका केल्या नसत्या तर आज आपल्या आईवडिलावरती ही वेळ आली नसती. म्हणजे मित्रांनो, मला तुम्हाला हे का सांगायचंय, आपण ज्यावेळेस शिकत असतो, करत असतो, त्यावेळेस आपल्याला कधीतरी जाणीव नसते की याचा परिणाम काय होणार आहे. एखादा माझा ग्रामीण भागातला पोरगा ज्यावेळेस पोलीस भरतीला 1 मार्काने 2 मार्कांनी जातो, गेल्यानंतर त्याला कळतं की याची परिणाम काय होणार आहेत. त्याचा रिझल्ट गेल्यामुळे आईबापाला आणि आजूबाजूच्या जे कष्ट पडतात त्याची जाणीव त्याला त्या अभ्यास करताना नसते. तशीच जाणीव कदाचित तुम्हाला आज शिकताना नसते. आणि मग त्या दिवशी आईवडील कारखान्यावरती गेले. पुढे चालून माझं मुलाखतीचं टाइम टेबल आलं. 4 जानेवारी 2023 ही मुलाखतीची तारीख ठरली. सकाळी पहाटे 5 वाजता मुलाखतीला जाण्यासाठी आवरत होतो, कारण 8 वाजता यशदा पुणे इथं इंटरव्ह्यू होणार होता आणि इंटरव्ह्यूला निघायचंय. सगळी तयारी केली. अगोदर 3-4 महिने चांगला अभ्यासही केला होता. आणि मग म्हटलं की आपल्या आईवडिलांना एक कॉल करू आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ की आपण मुलाखतीला चाललोय. 5-5:30च्या दरम्यान आईवडिलांना कॉल केला. आईला कॉल केला तर कॉल उचलला की आई तिकडून रडायला लागली. म्हटलं आई काय झालं, नेमकं रडतेय का? तर म्हटली आम्ही ऊस तोडायला फडात जाण्यासाठी निघालो होतो बैलगाडी झुपून, आणि रस्त्याने जात असताना समोरून एक वाळूचा डंपर आला आणि त्याने आपल्या बैलगाडीला धडक दिली. तुझ्या वडिलांनी बैलाचा कासरा ओढून गाडी खाली खेचली, परंतु त्या डंपरचा जे पुढचं तोंड आहे ते गाडीच्या मागच्या बाजूला लागल्यामुळं आईचा पाय त्याच्यामध्ये गुंतून आईचा पाय फ्रॅक्चर झाला होता. एकीकडे मुलाखतीला जायचंय, एकीकडे आपलं सर्वस्व असणारे आईबाप संकटात आहेत. आईचा पाय फ्रॅक्चर झालाय. थोडा वेळ विचार केला नाही, असं वाटत होतं की आपण ही मुलाखत सोडून देऊन आपण आई वडिलांकडे जायला पाहिजे, दवाखान्यात जायला पाहिजे. पण परत एक विचार आला, आज जर मी मुलाखत सोडून जर गेलो तर आयुष्यभर परत ऊसच तोडावा लागेल त्यांना पण आणि मला पण. पण आज जर मुलाखतीला गेलो, आपल्याला चांगले मार्क्स आहेत, आपल्याला पद भेटेल आणि त्यांचा ऊस तोडायचा बंद होईल. आणि मग त्यांची काही मित्रांमार्फत दवाखान्याची सगळी सोय करून मुलाखतीला गेलो. मुलाखतीला सकाळी 8 वाजता पोहोचल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता माझी मुलाखत डायरेक्ट सगळ्यात शेवटचा कॅन्डिडेट मी होतो. जो पॅनल मला गेल्या वर्षी होता तोच पॅनल याही वर्षी होता. पण माझी तयारी चांगली होती, मी सगळी तयारी केलेली होती. मुलाखतीला सामोरे गेलो. मित्रांनो, मुलाखतीला एक छोटासा एक किस्सा सांगेल की मी मुलाखतीला जाताना, म्हणजे ज्या मुलाला 1000 रुपये कपडे घेण्याची ऐपत नाही, तो मुलगा सुद्धा मी त्या दिवशी मुलाखतीला जाताना मुद्दाम 27,000चा सूट अंगावरती घालून गेलो होतो. मला यातून काय सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सुटाबुटात पाहिलंय, उच्च विचारसरणी म्हणून आपण अनुभवतो. मला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही म्हणताय की तुमचे आईवडील ऊस तोडतायत आणि मग तुम्ही असा महागडा सूट कसं काय घालून आलात?
म्हणलं सर मला स्वतःला सांगायचं होतं, मी जरी ऊसतोड कामगाराचा पोरगा असलो, मी जरी गरिबाच्या घरचा पोरगा असलो, तरी पण माझ्या त्या मनातला न्यूनगंड काढून मला या परीक्षेला सांगायचं होतं की जसे बाकी मोठ्यांचे पोरं, श्रीमंताचे पोरं, क्लास 1 ऑफिसरचे पोरं पास होऊन सूट घालून जर या मुलाखतीला येत असतील, तर माझ्या पण मनातला तो न्यूनगंड काढून जर या परीक्षेला आणि या मुलाखतीला मी पात्र होऊ शकतो, तर ती सूट घालण्याची माझी सुद्धा पात्रता आहे, म्हणून मी या मुलाखतीला सूट घालून आलो. बाकी भरपूर प्रश्न होते, भरपूर प्रश्न विचारले, प्रश्न झाले, मुलाखत पार पडली, बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर डोक्यामध्ये एक राग आला, चीड आली. सकाळचा ऍक्सिडेंट आठवला आणि मग डोक्यात आलं की आपल्या आई वडिलांना कुणीतरी उडवलेलं आहे आणि आता तो पाय फ्रॅक्चर घेऊन जर आईने काम करायचं म्हटलं तर अजून ते हाल. मुकदमाला कॉल केला आणि मुकदमाला सांगितलं की मुकदम, माझ्या आई वडिलांना मला कारखान्यावरती ठेवायचं नाही, पुढे चालून माझं काय पद मला भेटेन, मी पास होईल नापास होईल ती पुढची पुढं, पण आज मला माझ्या आईबापाला कारखान्यावरती ठेवायचं नाही. तो म्हटला ठेवायचं नाही तर ठेवू नका, परंतु तुमच्याकडे 1.5 लाख बाकी, ती 1.5 लाख बाकी द्या तरच सोडणार. मी सांगितलं की त्यावेळेस कुठलं पद नाही, कुठलं सोर्स नाही, 1.5 लाख आणणार कुठं. पण आजही अभिमानानं सांगेल, माझे काही जवळचे मित्र होते, त्या मित्रांनी 10,000, 20,000, कुणी 50,000 असे जमा करून मला 1.5 लाख जमा करून दिले. दुसऱ्या दिवशी बॅगेमध्ये पैसे टाकले आणि माळीनगर कारखाना गाठला. तिथे गेल्यानंतर ते कृषी अधिकारी म्हटले की आम्ही मध्ये कोणाला सोडत नाही. परत त्या कृषी अधिकाऱ्याचे पाया पडलो, पाय धरले आणि म्हटलं साहेब तुमची बाकी 1.5 लाख तर घ्याच घ्या, तुम्हाला अजून काय वाटलं तर माझ्याकडून घ्या, पण माझ्या आई बापाला तुम्ही आजच्या आज सोडा. आणि मग त्यांनी परवानगी दिली. मित्रांनो, वयाच्या 24 वर्षापर्यंत जे अनुभवलं होतं, जे भोगलं होतं, जे बघितलं होतं, उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत येऊन जे जे काही पाहिलं होतं, जनावराप्रमाणे राबणारे माझे ऊसतोड कामगार डोळ्याने पाहिलेले होते, ते माझे आईबाप होते. डोक्यामध्ये एक चीड होती, राग होता या व्यवस्थेबद्दल प्रचंड. हातामध्ये कोयता घेतला आणि कुपीवरती आलो आणि स्वतःच्या हाताने ती पूर्ण कोप पाडली. आजही तुम्ही तो व्हिडिओ, माझ्या एका मित्राने, नेमका एक मित्र पुण्याहून माझ्या सोबत आला होता आणि त्यांनी तो व्हिडिओ काढला मला न कळत आणि पुढे चालून तो इंस्टाग्रामवर पण टाकलेला आहे. स्वतःच्या हाताने ती पूर्ण कोप पाडली, स्वतःच्या हाताने सगळा पसारा पिकअपमध्ये भरला आणि आई वडिलांना त्या पिकअपमध्ये बसून घरी पाठवलं. मित्रांनो, त्या दिवशी ना मी DYSP होतो, ना डेप्युटी कलेक्टर होतो, ना माझ्याकडे कुठलं पद होतं, ना पैसा होता, ना काही होतं. पण त्या दिवशी मी माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद केला. खरं सांगू का मित्रांनो, जितका आनंद मला DYSP झाल्यावर सुद्धा झाला नाही ना, तेवढा आनंद, तेवढं समाधान मला मी ज्या दिवशी माझ्या आईबापाचा कोयता बंद केला त्या दिवशी मला तेवढा आनंद झाला होता. कारण माझं अंतिम ध्येयच ते होतं आणि ते अंतिम ध्येय मी पूर्ण केलं होतं. पुढे जाऊन 28 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आमच्या परीक्षेचा फायनल निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्यातून सर्वसाधारण यादीत 16वा, NTD संवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आणि DYSP मधून 3रा येत मी DYSP पदी माझी निवड झाली. ज्या दिवशी निवड झाली, हे पद आणि ही परीक्षा अशी आहे की काही क्षणात माणसाला होत्याचं नव्हत्याचं होतं करते. उलट सांगतो, नव्हत्याचं होतं करते. अचानक फोन यायला सुरू झाले, आनंद सुरू झाला, गुलाल, DJ, हारतुरे, मिरवणुका. ज्या लोकांना टीव्हीवर पाहिलं होतं, ज्या लोकांना पाहण्यासाठी 2-2 तास थांबलो होतं, अशा लोकांचे फोन यायला सुरू झाले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, अभिनेते, प्रतिष्ठित सगळी मंडळी येऊन सत्कार करायला लागले. अजूनही आठवतंय 5 मार्च 2024 माझ्या गावामध्ये भव्य दिव्य असा माझा सत्कार माझ्या गावकऱ्यांनी ठेवला. अख्खं गाव मला गावापासून 1-1.5 किलोमीटर वेशीवर घ्यायला आलं. ज्या मुलाच्या घरी साधी सायकल नव्हती त्या मुलाला 7-8 गाड्याचा ताफा घेऊन येत होता. ज्या मुलाच्या घरी टीव्ही नाही त्या मुलाला कव्हर करण्यासाठी जिल्ह्याभरातले न्यूज चॅनलवाले आले होते. ज्या मुलाच्या बापाला कधी सन्मानाची वागणूक नाही, कधी कुणाचा कब्बर चहा नाही, त्या बापाला उचलून घेऊन त्या अडाणी आईला मिरवणुकीत
पेटे बांधून हार तुरे उधळत गुलाल उधळत अख्खं गाव घेऊन जात होतं. त्यानंतरही असंख्य ठिकाणी सत्कार झाले, असंख्य ठिकाणी मला बोलावलं गेलं, सन्मानित केलं गेलं. मोठमोठाले अधिकारी, लोकप्रतिनिधी माझ्या बापाला सन्मानाची वागणूक दिली. पुढे चालून 3 ऑक्टोबरला माझी जॉईनिंग झाली. 4 महिने यशोदाचं ट्रेनिंग पूर्ण करून महाराष्ट्रातील आणि देशातील सुद्धा सर्वात लबासनानंतर म्हणजे मसुरीच्या ट्रेनिंग नंतर प्रतिष्ठेचं असणारं यशोदाचं ट्रेनिंग 4 महिने पूर्ण केलं. त्याच्यामध्ये यशोदाच्या ट्रेनिंग बरोबरच महाराष्ट्र दौरा, दिल्ली दौरा, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, आपलं संसद, हे सगळं पाहत याचा अभ्यास करत ट्रेनिंग 4 महिन्याचं पूर्ण करून परत महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये 12 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाचं ट्रेनिंग तिथं केलं. आज जो तुमच्या समोर धाडसाने आणि निर्भीडतेने काम करतो याचं सगळं ट्रेनिंग अकॅडमीमध्ये दिलं गेलं. गावातलं पोरग, गाव खेड्यातून आलेलं पोरग, शेतात रानात फिरणाऱ्या पोराला ट्रेनिंगची गरज काय? रनिंग असो, घोडा शर्यत असो किंवा इतर लांब उडी, उंच उडी, भिंत चढणं, रोप चढणं, जे काय असेल ते एकदम चांगल्या प्रकारे पूर्ण केलं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये सुद्धा अभिमानाने सांगाल 12 महिन्याचं माझं कष्ट म्हणजे आलेल्या निकालामध्ये आउटडोअर परीक्षेमध्ये मी माझ्या पूर्ण बॅचमध्ये पहिला आलो. ट्रेनिंग पूर्ण करून 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला प्रोबेशनल डीवायएसपी म्हणून जॉईन झालो. पहिले 2 महिने माझं ट्रेनिंग एसपी ऑफिसला झालं. सगळ्या खात्याविषयी सगळ्या अटॅचमेंट झाल्या, सगळ्या शाखांविषयी, पोलीस खात्याविषयी माहिती करून घेतली आणि फायनली 24 मार्चला मला नेवाशाला आमचा 3 महिन्याचा प्रोबेशनर काळ असतो. नेवाशाला पीआय म्हणून म्हणजे पीआयच्या पोस्टवर प्रोबेशनल डिवाइस म्हणून पाठवलं. ते नेवासा पोलीस स्टेशनचा इन्चार्ज मला केलं. 24 मार्च पासून 15 जून 3 महिने मी नेवाशाचं काम केलं. आपल्यापासून नेवासा जवळ आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. माझं ध्येय एकच होतं, जो फिर्यादी आहे, जो तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला आलाय तो आपल्याला देवासारखा असला पाहिजे, त्याला न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि जो आरोपी आहे, जो संशयित असेल, किरकोळ गुन्हेगार असेल, अगर मोठा गुन्हेगार असेल, त्याला दाबण्याचं आणि चिरडण्याचं आणि टाचाखाली ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही भूमिका घेऊन 3 महिने मी तिथं वेगवेगळ्या अवैध धंद्यावरती कारवाया केल्या. वाळू माफिया असतील, गुटखा तस्कर असतील, अवैध दारू विक्रेते असतील, इतर अवैध धंद्यातून पैसे कमवून लोकांवर, गोरगरिबांना दाबणारे लोक, गोरगरिबांना त्रास देणाऱ्यावर एमपीडीए, महाराष्ट्र पोलीस ऍक्टचं कलम 55 हद्दपारी, 56 नुसार हद्दपारी, मला जे जे काय कायद्यानुसार करता येईल ते केलं. जे गुन्हेगार बळाचा आणि ताकदीचा आणि पैशाचा वापर करून गोरगरिबांना फसवतात, त्रास देतात, त्यांना कायद्याच्या भाषेत आणि खाकीची जी काय भाषा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. काही गोकत्तल करणारे, भारतात गाईला देवी मानला गेला आणि त्या गायीची कत्तल करणाऱ्याला अद्दल शिकवण्याचं काम केलं. मी काय खूप मोठं काय केलं हे मला सांगायचं नाही, पण ज्यावेळेस एक सामान्य कुटुंबातला पोरगा तिथे येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारी तळमळ, त्यांनी बघितलेलं जग, त्यांनी बघितलेले सगळे प्रसंग, मला बऱ्याच वेळा बरेच मुलं आणि बरेच विद्यार्थी विचारतात, सर तुमच्याकडे नेमका हे अभ्यास करत असताना प्रेरणा कुठून आली? कारण आम्ही तर अभ्यास करताना बऱ्याच वेळा नैराश्य येतं आणि मग तुम्ही कुठल्या प्रेरणेने अभ्यास केला? मी सांगतो, ज्या ज्यावेळी मला नैराश्य यायचं, डिप्रेशन यायचं, ज्यावेळेस माझा अभ्यास होत नसायचा त्यावेळेस मी बॅग उचलायचो आणि कारखान्यावरती जायचो. कारखान्यावरती गेल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, कोप करून राहायचंय, उन्हाळ्यामध्ये गरमतंय, पावसाळ्यामध्ये पाणी शिरतंय, थंडीमध्ये गारटतंय, पहाटे 3-4 वाजता उठून 5 वाजता ऊस तोडायला जायचंय. अंधारामध्ये ऊस तोडायचा, अजगर साप बघायचं नाही. अजगर साप विंचू चावून लोक मरतायत, लोकांना सर्पदंश होत आहेत. 5 वाजता त्या आईबापानं ऊस तोडायला सुरुवात केल्यानंतर दुपारी 1-2 वाजेपर्यंत ऊस तोडायचा. ऊन पाहायचं नाही, वारा पाहायचं नाही, पाऊस पाहायचा नाही. आणि ऊस तोडून झाल्यानंतर तो ऊस गाडीमध्ये भरायचा. बाप एका पायाने अपंग, बापाने जर खांद्यावरती मुळी घेतली तर बाप आडेसऱ्यामध्ये खाली पडायचा आणि वरून मुळी पडायची. मग त्या आईचं वजन 40 किलो, त्या आईने अख्खा ऊस वाहून बापाच्या हातामध्ये नेऊन द्यायचा. परत गाडी भरल्यानंतर वाटेने चालतानाच गाडीवरती दुपारचं जेवण करायचं, रात्री बनवलेलं शिळपाकं खायचं. कोपीवरती गेल्यानंतर त्या आईने राब 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 राबत ते
सगळं काम करायचं आणि मग 10, 11, 12 वाजता झोपायचं आणि परत दुसऱ्या दिवशी 2, 3 वाजता 3, 4 वाजता सुरू. शौचालयाची सुविधा नाही, कुठलीही औषधालयाची किंवा दवाखान्याची सुविधा नाही, ऍक्सिडेंट होत आहेत, लोक मरतायत, कुठलीही काळजी नाही. आणि मग मी ही सगळी परिस्थिती डोळ्यांनी पाहिल्यानंतर ज्यावेळेस मला मुलं विचारतात की तुम्हाला प्रेरणा कुठून आली, त्यावेळेस मी सांगतो की मी माझ्या बापाच्या टाचा आणि आईचा खांदा बघितल्यानंतर मला कधीच वाटलं नाही की तू अभ्यास नाही केला पाहिजे किंवा टाइमपास केला पाहिजे. त्यामुळे मुलांना तुम्हाला मला हे सांगायचंय, आपल्या आयुष्यातील जर सगळ्यात मोठी प्रेरणा कुठली असेल, आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन जर कुठलं असेल, तुम्ही कधीही लाल दिव्याची गाडी बघून, कधीही खाकी वर्दीतला अधिकारी बघून, आमच्यासारख्यांचे भाषण ऐकून तुम्ही मोटिवेट होऊ नका. तुम्ही काहीतरी सोशल मीडियावरल्या रील्स बघून तुम्ही मोटिवेट होऊ नका. तुम्हाला जर खरं मोटिवेशन आणि खरी प्रेरणा जर कुठली पाहिजे असेल तर तुमचे आईबाप ज्या परिस्थितीत आज राबतायत, ज्या परिस्थितीत जगतायत, त्यांचे हात हातात घेऊन बघा, त्या हातावर किती रट्टे पडलेत किंवा त्या हाताची काय अवस्था आहे. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा की आईबापाच्या डोळ्यात आपल्याविषयी काय स्वप्न आहेत. आपल्या आईला, आपल्या बापाला रोज आपण शाळेत जाताना किंवा बाहेर शहरात शिकायला जाताना त्या आईबापाचे आपल्याबद्दल काय स्वप्न आहे, त्या आईबापाला आपल्याबद्दल काय वाटतंय. ज्या दिवशी तुम्ही शाळेत येताय किंवा ज्या दिवशी आता तुम्ही मोठं झाल्यानंतर नगर, पुणे, मुंबईला शिकायला जाणार आहे, त्यावेळेस तुमचा बाप, तुमची आई तुमच्या नातेवाईकाला, आजूबाजूच्याला सांगते की माझी दिदी किंवा माझा भैया हा अधिकारी होण्यासाठी, हा कुठला तरी मोठ्या नोकरीला लागण्यासाठी गेलाय, उद्या तो लाल दिव्याच्या गाडीत येणार आहे, उद्या तो पैसा कमवणार आहे, उद्या तो चांगल्या पदावर जाणार आहे. हे तुमच्या आईवडील अभिमानानं रोज तुम्ही ज्यावेळेस शाळेत येतात त्यावेळेस कोणाला तरी सांगत असतात. आणि मग खरी प्रेरणा जर काही असेल, खरं जर कोणासाठी काही करायचं असेल, आजकाल या भुरक्या जगामध्ये बरेच जण प्रेम करताना दिसतात. मुलगी मुलावर प्रेम करते, मुलगा मुलीवर प्रेम करतो, आणि मग ते तारेचंद्र तोडून आणण्याची भाषा, मग त्याच्यामध्ये आपलं लात मारीन तिथं पाणी काढीन, हे वय आपलं त्याच्यामध्ये निघून जातं. शिकायचं, करिअर घडवण्याचं आणि बनवण्याचं वय फालतू गोष्टीमध्ये गाणी ऐकण्यात, पिक्चर पाहण्यात आणि फिरण्यात जातं. त्याच्यापेक्षा मला तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला जर प्रेमच करायचं असेल तर तुम्ही आवर्जून प्रेम करा, पण तुम्ही प्रेम तुमच्या आई वडिलावरती करा, प्रेम तुम्ही तुमच्या शाळेवरती करा, प्रेम तुम्ही तुमच्या शिक्षकावरती करा, प्रेम तुम्ही तुमच्या पुस्तकावरती करा. पहिलं वालं प्रेम तुम्हाला मातीत नेऊन गाडेल, दुसरं वालं प्रेम तुम्हाला आकाशात उडवायचं शिकेल, तुम्हाला चांगल्या पदावर जायचं शिकेल. त्यामुळे ज्या वेळेस आपण अशा भागातून, ग्रामीण भागातून येत असतो, त्याच वेळेस आपण असं काम प्रशासनात सुद्धा करत असतो. त्यामुळे अभिमानानं सांगतो, एकदा माझ्या नेवाशाला असताना दुपारी 2 वाजता मी टेबलवर जेवण करत होतो. डबा खात असताना एक महिला आली आणि ती महिला रडत रडत आली आणि मला म्हटली, सर मी गेल्या 25-30 वर्षापासून म्हटली धुणे भांडीचं काम करते, मोलमजुरीचं काम करते आणि त्याच्यातून 500 रुपये, 1000 रुपये, 200 रुपये जे काय भेटतात ते मी एका पतसंस्थेमध्ये टाकलेत म्हटली, आणि त्या पतसंस्थेमध्ये सुद्धा मी झाडलोटचं काम करते म्हटली. पण म्हटली गेल्या 13 वर्षापासून मी त्यांना माझे पैसे मागते, माझे त्यांच्यामध्ये 500, 200, 1000 रुपये जमा करून 90,000 रुपये जमा झालेत, परंतु ते पतसंस्थेवाले माझे पैसे परत करत नाहीयेत आणि माझी परिस्थिती बेताची. म्हटली माझे मुलं बाळ शिकतायत, ते 90,000 मला जर भेटले तर खूप माझं बरं होईल. मी जेवत होतो पण मला एक चीड आली, राग आला की ज्या महिला ज्या पतसंस्थेमध्ये 500 रुपये महिन्याने काम करते झाडलोटचं, तीच जर पतसंस्था या महिलेचे पैसे, कष्टाचे पैसे जर परत देत नसेल तर नेमकं समाजामध्ये आपण कोणासाठी काम करतो. मी सांगितलं त्या सर्व पतसंस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलून घ्या, चेअरमनला बोलून घ्या. एक 15-20 मिनिटांमध्ये ते माझ्या समोर आले. मी जेवणच करत होतो. त्यांना म्हटलं या महिलेचे तुमच्याकडे पैसे आहेत का? ते म्हटलं आहेत सर. म्हटलं का देत नाहीत? ते म्हटले थोडी बँकेची अडचणी देतोच सर. त्यांच्याकडून कबूल झालं की ते महिलेचे पैसे लिगली 90,000 रुपये त्यांच्याकडे आहेत. त्यांना एकच सांगितलं, आत्ता वाजलेत म्हटलं 2, 4 वाजेपर्यंत मला त्या महिलेचे पैसे 90,000 रुपये इथे पाहिजेत. नसेल तर मी माझी कायदेशीर प्रक्रिया सुरू करून तुम्हाला कायद्याचा धाक आणि खाकीची काय ताकद आहे ते दाखवून देईल. ते सगळे मला जाणत होते, सगळ्यांनी माझं 2 महिने काम पाहिलेलं होतं. ते माणसं गेले. अभिमानानं सांगतो, त्या महिलेला मी तिथंच बसून ठेवलं होतं.
3:55 ते लोक 90,000 रुपये घेऊन आले आणि त्या महिलेच्या हातामध्ये दिले. हे मला माझं कौतुक मोठेपणा किंवा मी हे केलं ते केलं नाही सांगायचं. मला हे सांगायचंय, ज्या क्षणी ती महिला माझ्या दारात आली त्या क्षणी मला त्या महिलेमध्ये माझी आई दिसली, माझी चुलती दिसली, माझी राब राब रागणारी ऊसतोड कामगाराची बायको दिसली, मोलमजुरी करणारी, आणि मी ज्यांच्यात वाढलोय, ज्यांच्यात जगलोय, ज्यांनी मला घडवलंय, ज्यांच्या भाकरी खाऊन ज्यांच्यात मी घडलोय, त्या सगळ्या महिला मला तिच्यामध्ये दिसल्या. त्यामुळं मी ते न्याय देऊ शकलो. त्यामुळं माझा एक ठाम विश्वास आहे. 15 जून झाल्यानंतर सुद्धा मी ज्यावेळेस नगरला आलो, माझे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे सर यांनी माझं नेवाशाचं काम पाहून माझ्यावर जबाबदारी दिली की संतोष, तू नेवाशाला काम केलंस तसंच काम आता पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करायच्या आणि पूर्ण नगर जिल्ह्यातले अवैध धंदे बंद करायचे. एक स्क्वॉड बनवलं आणि त्याचं मला इंचार्ज करून मला कारवाई करण्यासाठी फ्रीडम दिलं. गेल्या 20-22 दिवसामध्ये आम्ही जवळपास 40 गुन्हे, 40 रेड केल्यात. साधारणतः 3,20,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. साधारणतः 250 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलंय. वेगवेगळे जुगार अड्डे, वेगवेगळे मटका, वेगवेगळे वाळू माफिया, वेगवेगळे गुंड, वेश्या व्यवसाय आपल्या शेवगावला, अशा वेगवेगळ्या कारवाया केल्यात, अजूनही करतोय. आता तुमच्याकडे येण्यासाठी मला 1 तास उशीर झाला, कारण आपण अहिल्यानगर शहरामध्ये येताना आम्ही 4 मावा बनवणाऱ्या मशीन्स पकडल्या. ती प्रोसेस चालू असल्यामुळे मला 1 तास उशीर झाला आणि 3,22,000चा मुद्देमाल हस्तगत केला. मला हे का सांगायचंय, हे सगळं करत असताना मी माझ्या वरिष्ठांमुळेच हे करू शकलो. माझ्या SP सरांच्या आदेशामुळे आणि फ्रीडममुळे, त्यांनी दिलेल्या जबाबदारीमुळेच करू शकलो. खात्यातील सहकार्यांच्या साथीमुळेच करू शकलो. माझ्यासोबत रोज असणाऱ्या आणि आपला जीव घेणं म्हणजे जीवावर घेऊन आम्ही कधी कधी रेड करतो. 2 दिवसापूर्वी समृद्धी एक्सप्रेसला आम्ही एक गुटख्याची ट्रक पकडली. 120च्या स्पीडने असणारा ट्रक समृद्धी एक्सप्रेसला पकडणं म्हणजे माझ्या सहित माझ्या सर्व साथीदारांचा जीव धोक्यात घालणं. आणि अशा अवस्थेत ज्यावेळेस आम्ही काम करतो, यांच्या सगळ्या साथीनेच ते शक्य आहे. परंतु हे का होतंय हे मला तुम्हाला सांगायचंय. हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस तुमच्या माझ्यासारखा गाव खेड्यातला पिचलेला, दबलेला आणि भोगलेला पोरगा ज्यावेळेस पदावर बसू शकतो, त्याच वेळेस तो हे काम करू शकतो. त्यामुळं तुमची खरी गरज आहे पदावर येण्यासाठी. आणि तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय. माझं काम चालू आहे, चालूच राहणार. उद्या दुसरीकडे बदली होईल, उद्या कुठं टाकतील, उद्या कुठं असेल, जे माझ्याकडे जे काम देतील ते काम अशाच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्हाला मी हे सांगायला आलोय की मित्रांनो, आपल्या गोरगरिबाच्या, दीनदुबळ्याच्या, वंचिताच्या आणि मोलमजुरी करणाऱ्याच्या पोरांना जर चांगल्या पदावर बसायचं असेल, जर चांगल्यातलं चांगलं तुम्हाला जर सुविधा अनुभवायच्या असतील, तुम्हाला जर 4 लोकांसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, परिसरासाठी जर काही करायचं असेल, तुम्हाला जर या जगामध्ये स्पर्धेच्या आणि आधुनिक युगामध्ये जर काहीतरी स्वतःची ओळख, वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर एकमेव पर्याय आहे, ते म्हणजे शिक्षण, अभ्यास, पुस्तकं, शाळा आणि शिक्षक आणि आपले आई वडील. जो मुलगा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आज आपल्या गाव खेड्यातल्या पोरांना सगळ्यात महत्वाची गरज जर काही असेल तर तुमचा अभ्यास पूर्ण करा, शिक्षण चांगलं घ्या. बाकी फालतू गोष्टीमध्ये आज मोबाईलचा एवढा गैरवापर वाढलाय, इंस्टाग्राम, फेसबुक, काही गरज नाहीये शाळामध्ये शिकत असताना वापरायची, पण तरी पण मुलं वापरतात. काही ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून पाहताना ज्यावेळेस आम्ही क्राईम पाहतो, 8वीच्या मुलाकडून अहिल्यानगर शहरामध्ये खून केला जातो. बीड सारख्या ठिकाणी कुठल्या तरी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकावरती पोक्सो सारखे आरोप होतात, गुन्हे दाखल होतात. बऱ्याच ठिकाणी 11वी-12वीचे किंवा अंडर 18 असणारे अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडतात. ज्या वयामध्ये चांगलं काहीतरी करण्याचं, करिअर घडवण्याचं वय आहे, त्या वयामध्ये आमच्या तरुण पोरांकडून जर गुन्हे घडले, ते जर गुन्हेगार झाले, तर त्याच्या परिणामी आपल्या आईबापाला, समाजाला आणि कुटुंबाला भोगावं लागणाऱ्या वेदना ह्या त्यांना तेव्हाच कळतात, ज्या आम्ही डोळ्यांनी पाहिल्यात. बऱ्याच वेळा आमच्या 11वी-12वीच्या किंवा
16-17 वर्षाच्या मुली ज्यावेळेस कुठल्या तरी मुलासोबत छपरी पोरासोबत ज्यावेळेस पळून जातात त्यावेळी त्या आईबापाला घ्यायला लागणाऱ्या वेदना आणि होणारा त्रास आम्ही पोलीस अधिकारी म्हणून रोज पाहतोय. गुराढोरासारखे आईबाप रडत असतात पण त्या मुलीला कुठलीही फिकीर नसते, त्या मुलाला कुठलीही फिकीर नसते. मी म्हणत नाही तुम्ही प्रेम करू नका, मी म्हणत नाही तुम्ही तुमचा जोडीदार निवडू नका, मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याने विवाह करा. निश्चितच तुम्ही प्रेमही करा, तुमच्या स्वातंत्र्याने जोडीदार निवडा, तुमच्या आवडीनुसारच विवाह करा, परंतु त्याचं वय ठेवा. ज्या वयामध्ये आपल्याला करिअर घडवायचं त्या वयामध्ये करिअरच घडवा. ज्या दिवशी करिअर घडेल ना त्या दिवशी त्याच्यानंतर तुमच्याकडे पाहिजे त्या गोष्टी येतात. तुम्ही पाहिजे तो जोडीदार निवडू शकता, पाहिजे ती गाडी घेऊ शकता, पाहिजे त्या ठिकाणी राहू शकता, पाहिजे तो एन्जॉय करू शकता. त्यामुळे या वयामध्ये आपला मार्ग चुकू देऊ नका, आपली पाऊल आपला रस्ता चुकू देऊ नका. हे तुम्हाला मोठ्या भावाप्रमाणे मला पोट तिडकीने सांगायचं. इथं बसलेले जे काय किती मुलं सर बसलेत? 1600 मुलं बसलेत. 1600 मुलांनी जरी माझं ऐकलं नाही, 1600 पैकी 16 मुले जरी इथले उद्या चालून भविष्यात यशस्वी ठरले आणि माझे 4 शब्द जर ऐकले तर तेच माझ्या आजच्या येण्याचं सार्थक असेल. पण ते 16 असे घडले पाहिजेत की ते टॉपचे पाहिजेत, राज्यात झळकले पाहिजेत. अभिमानानं सांगितलं पाहिजे मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे म्हणून. त्यामुळे आजपासून ठरवा. काही जण जर चुकत असतील, काही जण जर माझ्यासारखे सुतळी खिशात घेऊन येत असतील, चिंगमचं पॅकेट घेऊन येऊन काही जर चिकटवत असतील, हाणामाऱ्या करत असतील, केस सोडत असतील, मारामाऱ्या करत असतील, विशेषतः मुली जर चुकत असाल तर आजपासून सावध व्हा. डोक्यामध्ये वाईट विचार आला की आईबापाचा चेहरा आठवायचा. सगळ्यात सोपा औषध. अभ्यास नाही झाला की आईबापाचा चेहरा आठवायचा. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, ट्रिक सांगतो जी मी करायचो. आपले आईवडील जे कष्ट करतात, जे काम करतात ना ते रोज अर्धा तास जाऊन करायचे. आपले आईवडील जर शेण उचलतात आपणही शेण उचलायचं. आपले आईवडील रानात खुरपतात आपणही खुरपायचं. किती? फक्त अर्धा तास. आपले आईवडील जे जे काही काम करतात ना ते तुम्ही प्रत्येकाने अर्धा तास करायचं. त्या अर्ध्या तासात कळतं की किती त्रास होतो आणि मग कळतं की अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो गांभीर्याने घ्या. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं की हे जग स्पर्धेचं आहे, मग याच्यामध्ये एवढी स्पर्धा आहे, एवढं ते. तुम्ही काही व्हा, मी म्हणत नाही तुम्ही DYSPच व्हा, IASच व्हा, IPSच व्हा. अजिबात आमच्या सारख्यांचे भाषण ऐकून अजिबात तुम्ही प्रवाहामध्ये जाऊ नका. तुमची ज्याच्यामध्ये आवड आहे, जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट आहात तेच करा. कुणी खेळाडू व्हा चांगलं, कुणी इंजिनियर व्हा, कुणी डॉक्टर व्हा, कुणी कृषी अधिकारी व्हा, कुणी शिक्षक व्हा, कुणाला जर कीर्तन आवडत असेल तर महाराज व्हा, कुणी चांगला राजकारणी व्हा, कुणी चांगला शेतकरी व्हा. ज्याला जे व्हायचंय ते व्हा, पण त्या क्षेत्रामध्ये टॉपचं व्हा. काहीतरी वेगळी ओळख निर्माण करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आणि त्यासाठी बेस म्हणजे काय तर आजचं तुमचं शैक्षणिक जीवन. प्रत्येकाने रोज शाळेत आलं पाहिजे, प्रत्येकाने स्वाध्याय पूर्ण केला पाहिजे. शिक्षकांचं आज गुरुपौर्णिमा आहे. खरं तर तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करणं म्हणजेच काय तर इथून पुढे सगळ्यांनी निश्चय करणं की आपले जे गुरु आहेत, आपले जे शिक्षक आहेत, आपले जे आईवडील आहेत त्यांची प्रत्येक आज्ञा पाळणं हीच खरी गुरुपौर्णिमा. आता सगळेजण शिक्षकांची आज्ञा पाळणार. भात नाही दिला त्यांना अजून? भात बाकी आहे ना का खाल्लाय? बाकी आहे ना, त्याच्यामुळेच आवाज निघा नाही. भूक लागली का? सगळेजण शिक्षकांची आज्ञा पाळणार. भात देऊन दिलं नाही मी आज तुम्हाला. मोठा आवाज पाहिजे मला. सगळेजण शिक्षकांची आज्ञा पाळणार, आपल्या आई वडिलांचं ऐकणार, आपल्या आई वडिलांना जे चुकीचं वाटतं ते करणार. जेवढे जेवढे हो म्हटले त्यांना उभा करा आणि वर्गामध्ये नेऊन त्यांना प्रसाद द्या थोडा. कोण कोण हो म्हटलं? हा, परत परत आवाज बंद. सगळेजण अभ्यास करणार, सगळेजण पुस्तकं वाचणार, सगळेजण रोज शाळेत येणार, सगळेजण मोबाईल पाहणार, सगळेजण टाइमपास करणार, इंस्टाग्राम खोलणार, फेसबुक खोलणार, गुन्हेगारीकडे जाणार, गुन्हे करणार, मुलींची छेड काढणार, आई बापाचं नाव मोठं करणार, भात खाणार.
भात खायचा. तुमच्या शाळेत कितवीपर्यंत भात आहे? 8वीपर्यंत ना. मी 9वी 10वीला सुद्धा भात खायचो. आमच्या पण शाळेत 8वीपर्यंतच होता. तुम्ही खाता ना? मुली खात असतात मला माहिती आहे. कारण आम्ही काय करायचो, आमच्या वर्गातल्या ज्या काही 1-2 मुली होत्या, त्या मुलींच्या हातात ते भाताव जे झाकण्याचं जे ताट असतं ना, ते बाई आहेत की इतकं भात बनवणाऱ्या, त्याच्यावर एक ताट असतं. आम्ही ते ताटच भरून आणायचो शाळा सुटायच्या अगोदर 5 मिनिट. म्हणजे भातात शाळा जर 1ला सुटणार असेल तर आम्ही 12:50लाच त्या भाताच्या त्या ताटावरच 7-8 जणांचा भात घेऊन यायचो आणि खायचो. ती चोरी नसते हा, ते चालतं तेवढं, बरोबर. पण मग मार खायची पण ताकद ठेवायची शिक्षकांचा पकडला गेलं. मित्रांनो, सांगायचा अर्थ एवढाच आहे. मी माझी जर्नी तुम्हाला सांगितली, ज्या गोष्टी पोटतिडकीने वाटत्या त्या तुम्हाला सांगितल्या, यासाठीच सांगितल्या की या वयामध्ये तुम्हाला आनंद पण घ्यायचा आहे, जीवन पण जगायचंय, पण त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात ठेवायच्या. त्यामुळं सगळेजण इकडे बघा, ताट मान करा. कोणाकोणाचं कंबर हे झालंय असं, जे वाकून बसन त्याला आजपासून म्हातारं म्हणायचं, जी मुलगी वाकून बसन तिला कुबडी म्हातारी म्हणायचं. सरळ बसा एकदम ताट. हा, आता मी सोडणार आहे तुम्हाला थोड्या वेळ. अजून मी हार्डली 1 ते 1.5 तास बोलणार आहे, परत सोडणार आहे तुम्हाला. बोलू अजून 1 तासभर? खरंच? ठीक आहे, पाणी पितून बोलतो. आता जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या लहान भावंडांनो, खूप मोठं व्हा, खूप. तुमच्यासाठी हे आकाश खुलं आहे. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट घ्या, प्रामाणिकपणे अभ्यास करा, त्या क्षेत्राला लागणारं प्रामाणिकपणे कष्ट घ्या. तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. आणि चुकून कोणी खूप कष्ट घेऊन जरी यशस्वी झाला तरी खचून जायचं नाही. आजकाल काही भुरटेपोर आत्महत्या करतात. आत्महत्या करायची, मरायचं कधीच नाही. आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय का? जरी कधी पुढे चालून अपयश आलं, जीवनात वाईट प्रसंग आले, माझ्याही जीवनात खूप वाईट प्रसंग आले, खूप, अजूनही येतात, पण खचून जायचं नाही. आणि मरायचं तर अजिबात. मेलं की गेलं, परत काय, बरोबर. त्याच्यापेक्षा काही पण करायचं, पण जगायचं. त्यामुळं कधीही कुणी इथं बसल्यात एकही जण सुसाईड करणार नाही. सगळेजण 90-80 वर्षाचे म्हातारे होऊन मरतील. प्रॉमिस करा, कुठलंही संकट असो. तर खूप चांगलं राहा, खूप चांगलं शिका, आई बापाचं नाव पूर्ण करा. आज मला तुमच्या शाळेने इथं बोलून तुमच्याशी जी बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचं खूप आभार मानतो. तुमच्या शाळेचं, तुमच्या प्राचार्यांचं, तुमच्या शिक्षकांचं. आणि मेन म्हणजे बरीचशी गावकरी आणि तरुण मंडळ सुद्धा इथं आलेले आहेत. परंतु मी तुमच्याशी काही बोललोच नाही, यांच्याशीच बोललो. परंतु तुम्ही याच्यातून एकच घ्या की आपले पाल्य कसे असे पाहिजेत. आणि जी माझ्या बापानी, ज्या माझ्या आईनी जी मला साथ दिली, तीच साथ तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना द्या. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानून तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत या शाळेच्या. आणि खरं तर आमचे जे मित्र म्हणा, साथीदार म्हणा, जे आहेत आपल्या गावचे सुपुत्रच आहेत, त्यांनी खरं तर या कार्यक्रमासाठी खूप तळमळ घेतली. म्हणजे अक्षरशः जेव्हा 11 वाजले होते तेव्हा त्यांनी मला कॉल केला. म्हटलं मी नगरमध्ये, ते एकदम असे व्हायब्रेट झाले होते. त्यांना म्हटलं येत आहेत की नाही. तर हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे घडून आला, असे आपले गावचे सुपुत्र, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्य आहेत ते आई वडील